आपणा सर्वांना नमस्कार. मी रुद्रशेखर जोशी केसरीनंदन आध्यात्मिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आज आपण ह्या व्हिडिओत जाणून घेऊया संत श्रेष्ठ श्री जवळोजी मळोजी महाराज यांचे जीवनचरित्र. आपली ही महाराष्ट्राची भूमी म्हणजे संतांची भूमी म्हणूनच प्रसिद्ध आहे. महाराष्ट्रात आतापर्यंत एक दोन नव्हे हजारो संत होऊन गेलेत. त्यांची श्रेष्ठता त्यांच्या चरित्र ग्रंथात उपलब्ध आहे. त्याचप्रमाणे लातूर जिल्ह्यातील उदगीर तालुक्यातील हंडरगुळी या गावात एक दाम्पत्य राहत होते. सुतार काम करीत असत, पण श्री विठ्ठलाची भक्ती मात्र रात्रंदिवस करीत असत. अशीच भगवंताची भक्ती करता करता संसार सुखाने सुरू होता. त्यात त्यांना 2 पुत्र झालेत. त्यांनी मोठ्या मुलाचे नाव जळू असे ठेवले, तर लहान मुलाचे नाव मळू असे ठेवले. ते वयाने जसे मोठे होत होते तसे ते गुणवान बुद्धिमान देखील झाले. त्यांचे माता पिताच श्री विठ्ठलाची भक्ती करीत असत. त्यामुळे जळोजी व मळोजी दोघेही जण श्री विठ्ठलाची भक्ती करू लागले. पण त्यांचे सुतार काम देखील इतके श्रेष्ठ होते की धीरे धीरे त्यांची कीर्ती सर्वकडे पसरली. आध्यात्मिक क्षेत्रात व सांसारिक क्षेत्रातही ते एक श्रेष्ठ व्यक्तिमत्व म्हणून प्रसिद्ध झाले. माता पित्यांनी त्यांचे विवाह करून दिले. संसार सुखाने सुरू होता. पुढे माता पिता जेव्हा वृद्ध झाले तेव्हा एक दिवस त्यांच्या मातेने दोघांनाही जवळ बोलवले व आपल्या मनातील विचार सांगितले. बाळांनो, आम्ही तर आतापर्यंत पंढरपूरची वारी करीत आलो, पण आता मात्र आम्ही थकलो आहोत. तरी तुम्ही पुढे ही वारी सुरू ठेवावी असे आम्हाला वाटते. त्यांनी मातेस लगेच होकार दिला. त्यानंतर काही दिवसांनी त्यांनी मातेस सांगितले, हे माते, आम्ही आता आषाढी वारीस जात आहोत असे सांगितले व वारीस निघाले व वारी पूर्ण देखील केली. पण पुढे गृहस्थी जीवनात त्यांना अनेक कार्य करावी लागत असत. त्यातच ते कायम व्यस्त होत असत. म्हणून ते कंटाळले व एक दिवस त्यांनी हंडरगुळी हे गाव सोडले व पळसप नावाच्या गावी आले. तेथे त्यांचे मामा राहत होते. त्या गावातच त्यांनी एक साधे घर बांधले व राहू लागले. त्यांच्या सात्विक व सोज्वळ राहणीमानामुळे ते लवकरच गावात प्रसिद्ध झाले. पण तरीही ही प्रसिद्धी मात्र काही जणांना सहन झाली नाही. एकदा ते आषाढीच्या वारीला निघाले आणि गावात एका व्यक्तीचा मृत्यू झाला. हा अपशकुन आहे असे सांगून तुम्ही आता ह्या वर्षी वारीस जाऊ नये असे सर्वांनी सांगितले. पण तरीही जवळोजी मळोजी वारीस गेलेत. त्यामुळे त्या गावकऱ्यांनी त्यांच्याशी बोलणेच बंद केले. तरीही त्यानंतर ते तेथेच राहत होते. पुढे काही दिवसांनी एका श्रीमंत व्यक्तीकडे घर बांधण्याचे काम निघाले. ते आपल्यालाच मिळावे म्हणून अनेकांनी प्रयत्न केले. तरी देखील ते काम जवळोजी मळोजी यांनाच मिळाले. त्यामुळे तर अगदी नातेवाईकांमध्ये सुद्धा त्यांच्याविषयी द्वेष निर्माण झाला. आता यांचे हे कार्य पूर्ण होऊच द्यायचे नाही यासाठी ते प्रयत्न करू लागले. पुढे आषाढीच्या वारीसाठी त्यांनी जायचे ठरवले आणि नातेवाईकांनी विचार केला की आता यांना जाऊ द्यायचे नाही. त्यासाठी त्यांनी घराच्या मालकास सांगितले, तुमच्या घराचे काम अर्धवट आहे. अशा स्थितीत जवळोजी मळोजी यांना पंढरपुरास जाऊ देऊ नये. मालकाने होकार दिला. जवळोजी मळोजी घरमालकास विचारण्यास गेले, अहो पाटील, आम्ही पंढरपूरला जायचे आहे असे ठरवले आहे. तरी आम्हाला पंढरपूरला जाऊ द्यावे व खर्चायला काही पैसे लागले तर ते थोडेफार पैसे द्यावेत. आम्ही तेथून परत आलो की तुम्हाला तुमचे पैसे परत करू व घराचे बांधकाम देखील पूर्ण करून देऊ. पण मालकाने सांगितले, खर्चाला पैसे तर दूरच, पण मी तुम्हाला पंढरपूरला देखील जाऊ देणार नाही. आधी माझे काम पूर्ण करा मग जा असे सांगितले. पण दोघांनी सांगितले, आम्हाला जायचे आहे. मनातून त्यांची इच्छा होती की वारी चुकवायचीच नाही असे त्यांनी ठरवले आणि रात्री सर्व झोपलेले असताना त्यांनी पळसप गाव सोडले व पंढरपुरात आलेत. भगवंतास प्रार्थना केली, आम्ही आमच्या घरमालकास न विचारता आलो आहोत. घराचे काम बाकी आहे. हे पांडुरंगा, तू सांभाळ आता. आणि काय आश्चर्य, भगवंतांनी जवळोजी मळोजीचे रूप घेतले व सकाळपासूनच काम सुरू केले. त्यामुळे सर्वांना वाटले हे पंढरपूरला गेलेच नाहीत. भगवंतांनी ज्या घराचे बांधकाम केले ते सुंदर असणारच. त्यांच्या कामाची प्रशंसा झाली व जवळोजी मळोजीच्या रूपात आलेल्या भगवंतास घराच्या कामाची सर्व मजुरी देखील दिली. यात 4 महिन्यांचा कालावधी झाला. भगवंताचे कार्य झाले होते. त्यामुळे त्यांना स्वप्नात दृष्टांत दिला, आपण त्वरित आपल्या गावी जावे. दोघांनाही एकच स्वप्न पडले. दोघांनी एकमेकांना सांगितले व त्यानुसार ते आपल्या गावी परत आले. पुन्हा घरमालकाकडे गेलेत व सांगितले,
आम्ही 4 महिने पंढरपुरात होतो. तुमचे न ऐकता आम्ही तेथे राहिलो. घराचे अपूर्ण काम होते, ते आता आम्ही पूर्ण करून देतो. तेव्हा पाटलांनी सांगितले, अहो तुम्हीच तर 4 महिन्यात काम पूर्ण केले आणि पुन्हा असे काय विचारतात? त्यांनी सांगितले, अहो आम्ही खरंच 4 महिने पंढरपुरात होतो. शेवटी दोघांनीही जाणले, प्रत्यक्ष विठुरायानेच आपल्यासाठी काम केले. ही वार्ता सर्वकडे पसरली, त्यांची कीर्ती वाढली. त्यांनी नंतर रुक्मिणी मातेचा सभामंडप बांधला. एकदा पुण्याच्या बाजीराव पेशवे यांनी तर त्यांना भेटून धनद्रव्य देण्याचा प्रयत्न देखील केला, पण तो त्यांनी घेतला नाही. पुढे एकदा वास्कर महाराज कीर्तन करीत होते. त्यांनी त्यात सांगितले, अलंकापुरी न जाणाऱ्या आणि संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांचे दर्शन न घेणाऱ्या व्यक्तीचे मुखही पाहू नये. हे ऐकून जावळीजी मावळीजींना दुःख झाले. त्यांनी नंतर वास्करांना भेटून सांगितले, आम्ही पंढरपूर सोडून न जाण्याची प्रतिज्ञा केली आहे. हे सांगितले व आम्ही चैतन्य शरीरातून काढून घेतो व सूक्ष्म देहाने आळंदीस जाऊन एका दिवसात दर्शन करून येतो. तोपर्यंत आमचे देह पुंडलिकासमोर ठेवावेत व भजन सुरू ठेवावे. आम्ही एका दिवसात परत येतो. आणि ते आलेत. पुन्हा देहात प्रवेश केला. दोघेही जण उठून उभे राहिलेत. सर्वांना आनंद झाला. पण दोघांनीही नंतर विचार केला, आपले जीवन सार्थक झाले आहे, आता देहत्याग करावा. म्हणून विठ्ठलास प्रार्थना केली आणि दोघांनीही प्राणत्याग केला. चंद्रभागेचे तिरी त्यांना आणले, तेव्हा प्रत्यक्ष चंद्रभागाच त्यांच्यापर्यंत आली व पाण्याची लाट त्यांच्या देहावरून गेली आणि ते चंद्रभागेत समाविष्ट झाले. विठ्ठल मंदिरातील ओवरी व चंद्रभागेच्या तीरावर पुंडलिकेच्या समोर त्यांची समाधी आहे. चंद्रभागेच्या तीरी घाट त्यांनीच बांधलेला असून आजही तो आहे. अशा ह्या दोघे बंधूंना संत श्रेष्ठ श्री जवळजी मावळजी महाराजांना वंदन करून हा व्हिडिओ येथेच समाप्त करतो. आपणास आवडला असेल तर जरूर लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओच्या खाली असलेल्या सबस्क्राईब शब्दावर जरूर क्लिक करा व कमेंट्स बॉक्समध्ये जय केसरी नंदन जरूर लिहा. धन्यवाद. नमस्कार. जय केसरी नंदन.